नमस्कार. तर आज आपल्याकडे साहेब आलेत आणि त्यांनी शंका खूप साऱ्या विचारल्या होत्या. त्यांना मी सांगितलं होतं तुम्ही या स्वतः आणि पहा. तर त्यांनाच विचारू कुठून आले. त्यांनी सेकंड टाईम आले तर पहिल्यांदा आले होते, पाऊस होता, त्यांना सुद्धा माहीत होतं इकडचं आमचं काय आहे. तेव्हा पिल्लं नव्हती आणि हा वाघ नव्हता. आता त्यांनाच विचारू काय परिस्थिती आमच्या शेडची, काय वाटते दादा? नाही, मस्त आहे सगळे व्यवस्थित. पहिल्यांदा आलो होतं म्हणजे नारी सुवर्ण पाण्यासाठीच आलो होतं बरं काय. बाकी शेडवरनं फिरून आलो आहे. पहिल्यांदाच आलो आहे असं नाही किंवा आलो आहे डायरेक्ट तुमच्या शेडवर नारी सुवर्ण पाहिली. बाकी शेडवर पण पाहिले होते. असं पाच आलो. आम्ही बारामतीहून आलो आहे, मिखी गावातून. माझं नाव अजित यशवंत चुपडे आहे. माझं BSc ॲग्री झालं आहे, तर मी मेंढी पालन ह्या व्यवसायात उतरणार आहे आणि त्याची माहिती घेण्यासाठीच खास सरांकडे आलो आहे. बाकीच्या सेटची क्वालिटी आवडली नाही म्हणून मी दुसरं काहीतरी करणार होतो, पण ह्या सेटवर आल्यानंतर थोडं विचार बदलायला लागलेत. आणि ह्या दादाने एक कमेंट केली होती की बाकीचे शेड पाहिल्यानंतर मला असं वाटलं नाही की कधी नारी सुवर्ण करावी. तर जेव्हा इकडे आलेत ना आणि हे आमचं सर्व तामझाम पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की नारी सुवर्ण केलं पाहिजे. नाही, आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो हां, तेव्हा नारी सुवर्ण म्हणजे काय की जणू काय मांजराची पिल्ल आहेत की काय, हे असे म्हणजे पिल्लाप्रमाणे होते. हां. आणि ज्यावेळेस इथं आल्यानंतर आम्हाला हे स्ट्रक्चरमध्ये असं दिसलं की बाबा ही 2 महिन्याची पिल्ल, 2.5 महिन्याची पिल्ल बघितल्यानंतर असं वाटलं की बाबा ही सिंगलच आहे की काय. सिंगलची पण एवढी क्वालिटी चांगली नाही आहे. हां, एवढी छान क्वालिटी आहे. 2-2, 3-3 पिल्लांची पण खूप छान आहे क्वालिटी. आणि चाराचं प्लॅनिंग पण तुम्ही खूप छान केलेलं आहे. चारा काहीच नसतो आमचा, तरी सुद्धा आम्ही तसं तेच करतो. ना. आणि त्यात छोट्या जागेमध्ये पण खूप छान पद्धतीने प्रोजेक्ट केलेला आहे. काय मेंढी पालनात अवघड आहे? अवघड काहीच नाही आहे, पण हे तर असं पाहिल्यानंतर असं वेगळंच असं वाटलं की बाबा हा ठीक आहे, हे तर 1 महिन्याची पण पिल्लं नाही आहेत. हा, ती झोपले तर इथे खाली. 1 महिने पण पिल्लं नाही, तर असं वाटतं की अरे बाबा हे काय 2-2.5 महिन्याचे आहे की काय. आणि शिवा तर बघितलाय तुम्ही आमचा. आता शेवा बघितला हेच. आता माझा म्हणजे कसं आहे की जन्मच हा तुम्हाला सांगतो मेंढपाळामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळं मला काही जास्त काही बोलायची गरजच नाहीये. पण जुळ्या पिल्लामध्ये असं क्वालिटीच नाहीये. मग मी तुम्हाला काय म्हटलं, ते बसलेली पिल्लं आहेत. खाली ते बसलेली पिल्लं कशी वाटतात किंवा 2-2.5 महिन्याची पिल्लं मला वाटतात. आता लोक म्हणतात नारी सुवर्णला मांजरासारखी पिल्लं होतात. नाही, सगळीकडे आम्ही तेच ऐकून आलो होतो की आमचं मन परिवर्तन व्हायचं करायचं की कारण नाही? तेच होतं तिथं की पाहिल्यानंतर काय झालं की सगळे म्हणले मांजरगत पिल्लं होतात, मांजरगत कशाला करताय. आम्ही युट्यूबवर वगैरे सर्च केले, कमेंट वगैरे वाचल्या, हा. तर ते काय म्हणत होते की काय नारी सुवर्ण करताय, एवढे महाग आहे. तुम्ही समजा घेताय किती 15,000, 20,000, 30,000ला तुम्ही घेताय, एवढं महाग घेताय तुम्ही, पण त्याच्यातून तुम्हाला त्यावर प्रॉफिट आहे का? तेच तुम्ही माडगावमध्ये किंवा डेक्कनी मेंढी, दुसऱ्या मेंढीमध्ये समजा पिल्ले घेतली 4-5 हजाराची, तर ते समजून ते 10 किंवा 15,000ला मोठे झाल्यानंतर विकू शकता. मग ते नारी सुवर्णाला मांजरागत पिल्लं होणार आहे, ते मरत ते वाढवायचे कधी, ती विकायचे कधी प्रॉफिट आहे. इथं कसे वाटते ते पिल्लं? इथं काय नाद. इथं म्हणजे म्हणतात ना, कमेंट करा एवढं कमीच आहे. ऍक्च्युली कसं होतं की ह्यांना नारी सुवर्ण सांभाळणं कसं हे आजपर्यंत आपल्याला कुणालाच कळलं नाही. सांभाळायची कशी म्हणजे मेंढी पालन कसं करायचं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात कळलंच नाही. आपण काय केलं, जुन्या पद्धतीनं जसं केलंय तसंच केलं. मग आपण सांगणार ना, अरे वर्षात 40 किलोचं पिल्लं होतं, इथं 4 महिन्यात 30 किलोचं करून दाखवतोय आम्ही. आणि चाराचं नियोजन नसताना चाराचं जर नियोजन केलं 4 महिन्यात 40 किलो करून होऊ शकतं ना. 100% होईल. मी सांगतोय ना, 4 महिन्यात 40 किलो करू शकतो, महिन्याला 10 किलो वाढवू शकतो ह्याचं वजन. फक्त काय, ह्यांना राहण्याची व्यवस्था अशी केली पाहिजे तुम्ही, तर ते होणार आहे. नाहीतर तुम्ही जर खाली केलं ना, तर किती तुम्ही सोनं खायला घाला, येणारच नाही ते उपजारी इथं. मग हा नारी सुवर्णाचा एक म्हणजे प्लस पॉईंट आहे. आता म्हणतात मांजरासारखी पिल्लं हाय का नाही? हाय का नाही? त्यातलंच आहे ना हे. हाय का मांजरासारखं? नाही. मग तसं आहे ना, मांजरासारखं कुठलंच वाटत नाही. असं की आम्ही आलो होतो तर 2च होते ते, नंतर आता बघितलं तर ते सगळे. मग आता पिल्लं मोजली तर किती होते ते? आता असं गुटगुटीत आहेत. लोक म्हणतात की मांजरासारखं होतं, पण हे बघा ना, बिना खुराकावं असं करतंय. मग खुराक दिल्यावर कसं कराल? चल तुम्हाला एक नंबर ना. हे जुळच आहे. आता हिजा भाव तो पारनेरला आहे, पण जुळ्यामध्ये असं वजन येते. नाही, आम्ही काय तुम्हाला कमेंट केली होती बघा की आम्ही दुसऱ्या सीडवर पण गेलो नारी सुवर्णाच्या. विषय काय होतोय माहिती आहे का, की अशी क्वालिटी बघायला भेटा नाही आम्हाला तिथे. क्वालिटीचा प्रश्न नाही, शेडचा प्रश्न येतो. आमच्याकडे चारा नाही, पण आमच्याकडे शेड चांगला असल्यामुळं आता तो पैलवान बघा की तुमच्या मागं उभा आहे, बघा त्याची क्वालिटी शिंगवाला. हां, म्हणजे हे क्वालिटीचं नारी सुवर्ण क्वालिटीचं हे. फक्त ह्याला लहानपणी जर राहायची व्यवस्था चांगली असेल ना, म्हणजे हे पोट सुटलं नाही पाहिजे.
हे जे पोट आहे ना ते एकदम जसं जिमला जातो ना असं राहिलं पाहिजे. असं खाली नगारा आला ना की समजायचं क्वालिटी संपली. समजा ते पोट सुटलं आणि समजा ते जंताचं वगैरे औषध दिलं तर कितीही द्या तुम्ही खाली, होय का? कितीही द्या, पण ह्याच्यात जे उपचार येईल ना कमी चाऱ्यात किंवा कमी खुराकात ते त्याच्यात नाही आहेत. आता शेडला मस्त खर्च येतो की, पण ह्या असं तुमच्या खाली नाही बनणार. काही करा तुम्ही. म्हणजे लहानला शेड पाहिजे मोठे. पिल्लांपुरतं तरी आम्ही सांगतो एवढं तरी, म्हणजे 3 महिन्याची पिल्लं होईपर्यंत ना तरी शेड पाहिजे. नाही आम्ही आलतो ते माझा एकच प्रश्न होता, तेवढा चाऱ्याचा एकच म्हणजे ओला चारा होता आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मुरगास घाला काय, मुरघास घाला. आम्ही मुरगास घालतोय काय नाही होत. ओला चारा भरपूर म्हणजे मुबलक प्रमाणात आता गेलं ना आम्हाला, तर गेलं रानात की सगळा चाराच आम्हाला ओलाच चारा. नाही आमच्याकडे चाराच मिळत नाही मुळात. तरी सुद्धा आम्ही म्हणजे फक्त एकमेव सुरुवातीचा कन्सेप्ट काय होतो, ह्यांना आजार म्हणजे ह्यांची लघवी, हा एकमेव यांचा पर्याय आहे. आणि ते आम्हाला पहिल्यांदाच कळलं, म्हणजे सुरुवात चालू केली आणि तेव्हाच ते कळलं आम्हाला हे आजारी कशामुळे होतात, तर लघवीमुळं. म्हणून आपलं हेच केलं आहे, माणसाला झाडू मारायचं नाही, माणसाला लोटणे नाही काय नाही बस. समजा आता आमचं तर ऑलरेडी शेड आहे बारीक छोटंसं, समजा निमोनियापासून जर समजा निमोनिया होऊच नाही, त्यांना उंचावरच होय का? पर्यायच नाही. पर्यायच नाही. तुम्ही किती लसीकरण करा आणि काही करा, निमोनियाला पर्यायच नाही. निमोनिया म्हणजे की ह्यांचं जेव्हा हिवाळ्यात आपलं वातावरण बिघडतं, म्हणजे आता जसं आमचं बिघडलेलं आहे, आता आमच्याकडे आंब्याला एकही मोहर राहत नाही, म्हणजे आंबाच येणार नाहीत. तसं तुमच्याकडे हिवाळ्यात ते दमट वातावरण झालं ना की उग्रवास जास्त येणार त्याचा, आणि उग्रवास आला की ह्याला निमोनिया होणार, बाकी काय होत नाही. आणि निमोनिया होऊ नये म्हणून कुठलं लस आहे असं काय नाही. कितीही करा आणि काही करा, पण वातावरण बिघडलं आणि तुमच्या गोट्यातलं म्हणजे जी स्वच्छता बिघडली की तुमचं नियोजन म्हणजे ते निमोनियावरती आलंच. आता आम्ही ही भादरलेली होती, तर तेव्हा आम्हाला लोकांनी तेच सांगितलं होतं निमोनिया होईल, पण आम्हाला अभ्यास काय होता की आमचं वातावरण शेडमधलं खराब नाही, त्याच्यामुळं तसलं काय होणार नाही. आम्हाला डॉक्टरने सांगितलं की म्हणला मेंढी पालन करण्यापेक्षा तुम्ही शेळी पालन करा म्हणला, कारण की काय होतंय की यांना निमोनिया होतोय, निमोनियाचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हां तर तुमचं मेंढी पालन सक्सेस झालं. मग निमोनियाचे प्रॉब्लेम इथंच सॉल्व्ह होतं ना. तुमचं शेड काय म्हणतंय ना ते निमोनिया. आता हे 6 वर्षात आम्ही झाडू मारला नाही किंवा वॉश केलं नाही, काय नाही, होणारच नाही ना निमोनिया. आता तुम्ही आला होता तेव्हा ती लहान होतं, हा लय लहान होतं ते. तुम्ही पावसाळ्यात आला होता. किती पाऊस होता आमच्याकडे तेव्हा? भरपूर पाऊस आमच्याकडे, ते म्हणजे आमच्याकडे 1% पण पाऊस नसेल तेवढा. आणि आता पण काय वातावरण आहे आमच्याकडे, हाय ऊन लागते. थंडी तुमच्याकडे भरपूर आहे. हा, मग तशात फक्त ह्यांना काय आहे, ही शेडची गरज आहे. बाकी तुम्ही ह्यांना काय करा आणि काय नका, कसलाही चारा द्या, पूर्ण ओला दिला ना, म्हणजे मुरगास जरी दिला तरी 100% जगते, आणि पूर्ण सुका दिला तरी 100% जगते. तुमचा कडवळ, आता कडवळ समजा केलं, कडवळाचा मुरगास केला, मुरगास कुठलाही द्या, होय का? मुरगासाचा त्याचं काही घेणं देणं नाही, फक्त फर्मंटेशन चांगलं झालं पाहिजे, म्हणजे 45 ते 60 दिवसाच्या पुढचा पाहिजे. बाकी तुम्ही कसाही मुरगास द्या. मेगास्वीटचा जर तुरीत केला ना तर कोबी किसल्यासारखं ते मेगास्वीटचं मुरगास होतो. प्रेस करायला लागत नाही, काय नाही, आपोआप प्रेस होतं, कारण मेगास्वीट वजनाला लय येतं, आणि जेव्हा काढतो आपण तेव्हा कुदळ्यानं उकरायला लागतं खुरप्यानं. असं मेगास्वीट आम्ही केलं होतं. पण त्यांना ते समजा हे दिला आपण मुरगा दिला ते ठीक आहे, एक चारा झाला, कडवळ मका एक झाला, कडवळ एक झालं, त्याच्याबरोबर आपण शेवरे ह्यांना तसलं काहीच म्हणजे तुते वगैरे तुम्ही काय कराल ना, तुम्ही जर ह्यांना कायम तुती लावली ना की ह्यांना सवय लागणार कायमची आपल्याला तुतीच खायची. एकदा का तुम्ही मुरगासाची सवय लागली ना, बाबा आपल्याला मुरगासच देणार इथं, हे त्याच्यावरच ते कंटेन करणार. आणि आपण जे करू ह्याला ते हे ॲडजस्ट करणार. सुरुवातीला तुम्ही नवीन चारा केला ना, समजा आता आम्ही मुरगास घालतोय आणि हिरवा चारा घातला की 8 दिवसही खाणार नाहीत. हो का? नाही खाणार. तुम्ही टाकून बघा की 8 दिवस मी जास्तच करणार हिरवा चारा खायला, आणि मग जसं त्यांना रुळल त्या मुरगासची चव सोडून हिरव्या चारे तवाच ती खाणार. आणि हिरवा चारा देत असताना मुरगास टाका तरी खाणार नाही. आता ह्यांना ज्वारीचा कडबा कंटिन्यू आहे, उद्या आणून तुम्ही तूर टाका किंवा सोयाबीन टाका, ते 8 दिवस खाणार नाहीत. फक्त ह्यांना आपल्यावरती तुम्ही काय ह्यांना सवय लावताय त्याच्या. तुमच्या शेळ्यांसारखी ह्यांना काही शे नाही, तुम्ही जेवढं द्याल तेवढं उत्तम तुम्हाला रिझल्ट ते देणार आहेत. पण असंच नाही की हेच पाहिजे आणि तेच पाहिजे, असं काय ह्यांचा विषयच येत नाही. आता दिवसात नेहमी सुका चारा किती? दोन्ही मिक्स असतं. सुका चारा 60% असतो आणि 40% ओला म्हणजे मुरगास, कारण आपल्याकडे अजून मुरगास नसतो, म्हणून आमच्याकडे जेवढा सुका चारा जास्त घावल तेवढा आम्ही घालतो त्यांना.
सुका चारा तुमच्या इथं सापडत असेल ना? नाही इकडं म्हणजे पेटवून देतात ना. होय का? आम्ही काय करतो, जे कोण ज्वारी नेत नाही, 7-8 पाण्याची ज्वारी असती, ज्याचं भेंड चांगलं जाड असतं मक्यासारखं, बरोबर. ज्याची गुरं पण खात नाहीत, ते आणतो. आणि त्यांना कुठं माहिती आहे की आम्ही इकडं टोडीमध्ये. हां, मग तसं आहे. आता हे जर बघा की वजन आणि हे मागचं माणसं काय करतात, अशी चेक करतात, आहे का व्यापारी. नाही? कुणी पण करू द्या हां, की ते- काय त्याचं नाही येणार का 4 महिन्यात पैसे आता. होय, भरपूर पैसे. मग आणि जुळ्यातले म्हणून हे नारी सुवर्ण आणि ना, ह्याची जोड ती दिली हो ह्यो बारामतीला. पारनेरला आहे. हिचा जोड बारामती शेज बारामतीला. हा, ह्याच्यातलं जे आहे ना, हिचा भाव बारामतीला आणि हे पारनेरला आहे. हिचा भाव शिवा सगळ्यात डेंजर. तुम्ही त्याचा नाद नाही करू शकत, कोणच करू शकत नाही. हे टोपण निघणार का? हो, निघतं टोपण. हो का? हो, आणि ते गोल गोल होणार. नाही गोल नाही होत. आता समजा हे टोपण आलंय, शिवाय इकडे रे बाळा, आता हे टोपण आहे ना, हे इथं वडलं ना, हे निघतं पूर्ण. थांब रे मोहन. आणि हे जर काढलं ना की मग ह्यातनं आतनं परत नवीन शिंगा येतात. ते आपोआप निघत नाही. आपोआप नाही निघत. जर समजा इथं कुठं अडकला किंवा ते घासायला लागलं ना की हे निघतं असं, आणि मग त्यातनं हे पूर्ण जे हे ना भरीवाची शिंगा येतात. आणि मग ती कावा ह्याच्या कानाच्या मागणं अशी येतात. ते बाळमामाच्या मेंढराकडे. हा, बाळूमामाच्या मागणं. पण त्याचं काय होतं, ह्या शिंगांमुळे हे माता जो आहे ना एकदम कडक. हे बघा की असं, आता बघा आहे का नाही, हे असं करतं. मग शिव म्हणजे त्यात ना कर्नाटकसारखं इथं हात लावला की त्याला वाटतं की मला लढायचंच आहे, बाकी काय नाही. काय आहे तुमचं? मग हे असं म्हणजे शे नारी सुवर्णाचा एक तेवढा गुणधर्म आहे, फक्त आजारी नाही होत, किती थंडी होते आणि किती काय होते. त्या लहान पिल्लाला जर समजा बरडा चारला तर अतिउत्तम. पचणार का? पचणार की. बरडा म्हणजे कसं आहे, मक्याचा समजा केला किंवा सोयाबीनचा केला, मक्का करा आणि समजा ह्यांना द्यायचंच आहे, तर आता समजा 10 किलो जर मक्का असेल तर 20 ते 10 ग्राम सोयाबीन घ्यायचं, अख्खं सोयाबीन, आणि त्याची पावडर करायची ह्यांना घाला. कारण सोयाबीन जास्त हे असतं हाय प्रोटीन असते ते. हां, ते कमी कंटेंट घ्यायचं, कारण हे लहान असतात, पचलं पाहिजे आपल्याला ह्यांना. आणि मकाचं प्रमाण. मका तुम्ही किती घाला, होय का? आणि त्यात गहू मिक्स केलं तर काही करा. हो का? हो, तुम्ही भरडा घरच्या घरी बनवून ह्यांना किती द्या, त्याचा काय विषय नसतो. खातील तेवढं खाऊन द्या. त्यांना लूज मोशन वगैरे तसलं काय होत नाही, कारण सुका चारा जेवढा द्याल ना तेवढं ह्यांना काय टेन्शन नाही. पण ओला जेवढा द्याल ना तेवढा प्रॉब्लेम येतो. त्यांना हायड्रोपॉनिक पचणार का? पचते की. पचते का? पचते की. लहानला पण? हो, काय नाही. आणि हायड्रोपोनिकला गवतच आणून देत नाही ना आम्ही, फक्त जास्त मोडच आणून देतो. मोठं होऊन देत नाही. हां, कारण त्या गवतात काय, म्हणून आम्ही हे असे. आता कुणाचंच बघा ना, कुठल्याच पिल्लाचं पोट खाली थोडं पण सुटणार नाही. जशी काही ही रोज जशी जिम करते तर अशा पद्धतीने एकदम फिटनेसमध्ये आहेत. मग ते शेतकरी ते हे देतात ना आपलं अल्बमार किंवा फॅसमिन देऊ शकतो ना ह्यांना. 25व्या दिवशी ह्यांना काय होतंय की हे मातीचा लय सवय, म्हणजे खाली ठेवा किंवा काय. आता आमच्या त्या गावाने बघितलं ना, काप स्टार्टर असतो ही लहान असताना, मग त्यांना ते माती म्हणून चाटतात. मग तुम्ही भरडा ठेवला ना तरी ते माती म्हणून चाटणार ते भरडा. पण ते सुरुवात म्हणजे 3ऱ्या दिवसापासून करते. 3ऱ्या दिवसापासून क्षण 3ऱ्या दिवसापासून खात होता. हो का? हो, आणि ते तसं खात्यामुळं ते तसा झालाय. 3ऱ्या दिवसापासून ते माती म्हणून चाटत होता, आणि जसं जसं त्याला ते गोड लागायला लागलं, काप स्टार्टर वगैरे पाहिजे एवढं खाताय ते. आणि समजा मेंढी वेली आणि समजा आता रात्रीची वेली आपण काय नसतो तिला हातच लावायचा नाही. होय का? आम्ही तरी कुठं असतो इथे. म्हणजे तसं गायनगत नाही का पिल्लो अडत? नाही नाही नाही, तसला काय विषय नाही. तसलं नाही. ही ज्या आम्ही सकाळी येतो ना, तर कधी पिल्लं त्या कोपऱ्यात असतात, तर ती ह्या कोपऱ्यात ओरडत असती, तेव्हा आम्हाला माहीत पडतं ती जी ती दूध पिते तर सगळं काय तिचं ती करतात. त्यांना साफ करायचं नाही, काय नाही. जेव्हा पिल्लं म्हणजे ही वेती ना, आम्ही इथं जरी असलो तरी साईडला बसतो, त्यांना काय करत नाही. आणि एकदम अशी सुकी करते ती मेंढी, म्हणजे ही कशी आता सुकी येतं अशी एकदम चकाचक फ्रेश करते. नाही ना, समजा 3 पिल्लं झाली, समजा तिने 2च पिल्लं घेतली, 1 पिल्लं घेतलंच नाही, सकाळ आपल्याला समजलं घेते. फक्त काय होतं की ही 2 तिचं पहिलं दूध पेत्यात. बरं. आता ते आमचा बंटू बघा ना, त्याला 3ऱ्याला लास्टला दूध पेटलंय ना, त्यामुळे तो कमी राहिलाय. पण ही मोठी जी असतात ना ती फास्ट दूध पेतात पहिल्यांदा. मग आम्ही काय करतो, ह्यातल्या एकाला धरायचं, त्याला पहिलं पाजायचं आणि मग ह्यांना पाजायचं. समजा एखाद्या मेंढीने घेतलंच नाही पिल्लो तर काहीतरी लगवी तिची लावायची.
ही मादीची लघवी आहे ना ते त्याच्यात भिजवायचा त्याला ते पिल्ला ते ऑटोमॅटिक घेते. कारण की काय होणार आता समजा आता एक दोन असले ठीक आहे समजा. नाही नाही, शक्यतो मादी काय करते, ज्या पिल्लाला चाटलंय ना तिनं ते पिल्लं ती सोडतच नाही. समजा तुम्ही इथं बसलाय शेडमध्ये आणि तुम्हाला वाटलं की नाही मादी होते मी पिल्लं उचलून घेऊन जाय आणि तिनं जर चाटलं नाही ना तुम्ही लाख तिच्या पुढे ठेवा ते घेणारच घेणारच नाही. नाही घेत. नाही मी काय म्हणलं की समजा रात्रीचं विहिली समजा आपण काही तर नसतंय वेली किती लगेच पिल्लं चाटते. चाटायला सुरुवात करते. चाटलं की तिला माहिती असतं हे माझंच आहे. मग तुम्ही आम्ही सकाळी आल्यानंतर बघतो तर कधी कधी होय का? आता आमचे रात्रीचे येतात ना आम्ही सकाळी आल्यावर बघतो कधी पिल्लं तिकडे असतात कधी माद्या इकडे असतात आणि नंतर आणून जर इथं ठेवलीत ना त्यांना तरी ती त्यांचं. आणि एवढं प्लस आहे की एवढी सर्व प्राणी असताना ना कुठल्याच पिल्लाला मारणार नाही कुठलंच पिल्लं. म्हणजे ही मादी वेला आहे तर ही सगळी एका साईडला आणि ती एका साईडला अशा पद्धतीनं हे. पण आता समजा हे झालं वेल्यानंतर तुम्ही तिकडे किती दिवसांनी सोडणार? ती सोडायचं म्हणलं तर 26व्या दिवशी हिटवर असते. हो का? हो, तुम्हाला जर वाटलं. पण तिथं कंटिन्यू नर ठेवावं लागत असेल ना? नाही नाही, आम्ही त्याच्यात ब्रॅकेटमध्ये ठेवतो दिवसातलं 1 तासभर सोडतो त्याला. पण ते माझं आलेलं कसं करणार? ते तिथं जरी असला आणि ती इकडं माझावाली तरी ती तिथं नसतो. होय का? हे नारीस्वर्ण ना एकदम म्हणजे येडं हे बारकी जी येते ना आत्ता ह्यांना कळतं या हिटवर आलेल्या. आता त्या तिकडे हिटवर आल्या सारख्या यायच्यात ना म्हणून ह्यांना तिकडे ठेवलं जाईल. कारण हे काय करायचं होतं सारखं त्यांच्या मागं लागायचं होतं म्हणून आम्ही ह्यांना त्या तिकडेच ठेवल्यात आहे. समजा माझावाली समजा ते ठीक आहे माझावाली पण आता परत समजा रिपीट झाली होतच नाही. होतच नाही का? होतच नाही माझ्याकडे आजपर्यंत कधी रिपीटच झाली नाही. मेंढी रिपीट झालीच नाही आजपर्यंत माझ्याकडे. होय का? आणि जरी झाली तरी 26व्या दिवशी परत येते रिपीट. म्हणजे आत्ता लावले ना तर 17व्या दिवसापासून परत तिचं सिम्टम चालू करतात. ही बारकं जे नर असतात ना ते मागं लागतात. मग तुम्ही नाही जरी काय केलं ना तरी हे बारकं नारी सुवर्णाचं नर एखादा जरी असला ना तरी तो तिच्या मागणं गोल 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 फिरणार. मग समजायचं ही हिटवर आहे नेऊन सोडायची. बारका एक कंटिन्यू तिथे ठेवायचं शेडमध्ये. एक बारका असू द्या बंटू सारखं असलं ना तरी त्याला कळते आत्ता त्याला समजतंय की मादी हिटवर आली. 2 महिने झाला 2.5 महिन्याच्या वर असेल आता. 2.5 महिने. पण त्याला कळतंय की मादी हिटवर आहे ते मादीच्या मागे लागते. असं एखादा बारका ठेवलं ना आणि मग ते समजायचं की हिच्या मागे लागते ना मग हिला नेऊन तिकडे ठेवायची. आणि गाभण राहिल्यानंतर कसं म्हणणार की बाबा ही गाभण राहिली निवडते? आता बॉडी बघा स्ट्रक्चर हिचं स्ट्रक्चरवरून आणि त्यांचं बघा तिकडच्या ज्या येतात त्यांचं स्ट्रक्चर कमी आहे आणि हिचं बघा एकदम अंग धरून राहतं. पण आता समजा ही 2 महिन्याचे गाभण आहे एक 3 महिन्याचे गाभण आहे एक 4 महिन्याचे आता 1 महिन्याचे 2 महिन्याचे 3 महिन्याचे 4 महिन्याचे अशी गाभण आहे. मग आता त्यांना खाद्याचं काय विषय घेणं नसतं. फक्त आम्ही काय करतो ही आता समजा व्यायला आलीच कास बनवायला लागली बाहेर घेतो तिथं गॅलरीत तिला तेवढं खायला घालणे आणि आज सोडणे एक हां. आणि एकदम जर असतील मग इथं ह्याच्यातच टाकणे 4-5 असतील तर एकदमच हां. बाकी काय एक महिना वेळच्या आधी 1 महिना वेल्यावर नंतर किती ग्रॅम वगैरे? 25 म्हणजे पावशेर भिजवलेलं 250 ग्राम भिजवलेलं मोड आलेलं. म्हणजे जर सुका पारडा बनला तर अर्धा किलो. पण सुकं न घालतात जे मी भिजवून जेवढं द्यायला ना मोडवाल्याला ते सर्वात उत्तम. काही करा मग. आणि दूध कमी पडणार नाही मुळात. हां दूध ते तर पाहिजे ना. हां मुळात म्हणजे भिजवून जे खायला घालायचं ना दूधच कमी पडणार नाही. काही करा मग तुम्ही. 4 झाल्यानंतर तर कमी पडणारच की. तेव्हा मग ऑप्शनल करावंच लागणार. मग 4 कधी होत्या तर कंटिन्यू तुमचा मुरघास चेन असेल ना तेव्हा ते 4 होतं. म्हणजे आम्ही अभ्यास केलाय मुरघास असेल 2 तर होणारच नाही 3-4ची चेन चालते. नाही एका मेंढ्याला मी नारे सोडण्याला 4 पाहिले. पण मुरघासाची चेन असली ना की ते होतं 3-4 3-4 3-4. 2-1चा प्रश्न येत नाही मुरघासात. म्हणजे घरचा मुरघास जर असेल तुमचा आता तुम्ही म्हणताय तुमच्याकडे मुरघास चांगला आहे तुमचा जर घरचा मुरघास असेल मी सांगतो ना 3-4 पिल्लाशिवाय पिल्लच देणार नाही ते. काही करा मग. त्याचा आम्हाला एकच प्रश्न होता की सुका चारा आमच्याकडे म्हणजे मी नव्हे थोडं कठीण नाही मुरघासावरती पण आम्ही केलंय. असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही. मेंढीला तुम्ही जसं वळण लावाल तसं ती मेंढी जगणार. तुम्ही जर म्हणला ना हिला काजू बदाम घालायचं तर ती काजू बदामच खाणार. आता समजा 4 झाली पिल्लं तर त्यातल्या किती पिल्लांना वरचं दूध द्यायचं? एकाला तर द्यावंच लागेल.